आपल्या संस्कृतीमध्ये अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावस्येला दीपपूजन केले जाते। आषाढ अमावस्येला दीपान्वित अमावस्या असेही म्हणतात। चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते। त्याचप्रमाणे आषाढी अमावस्येला दीपपूजनाची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे, त्यामुळे याला दीप अमावस्या असेही म्हटले जाते। आपल्याकडील सण उत्सव व्रत वैकल्य यांना शास्त्रीय आणि नैसर्गिक आधार आणि महत्त्व आहे। चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा अशी प्राचीन मान्यता आहे आणि परंपराही आहे। या दिवसापासून निषिद्ध आहार टाळावेत असा सांगणारा आषाढी अमावस्या म्हणजेच गतहरी अमावस्येचा दिवस असतो। आता तसेच उत्तर भारतात श्रावण सुरू झाल्यामुळे ही अमावस्या श्रावण अमावस्या म्हणून साजरी केली जाणार आहे। मंडळी, दीप अमावस्येला दीपपूजन केले जाते, त्यामुळे घरातील पितळेचे चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात। पाटाभोवती रांगोळी काढली जाते, त्यानंतर पाटावर स्वच्छ कापड पसरून दिव्यांची मांडणी करतात। ते तिळाच्या तेलात किंवा तुपाच्या वातीने प्रज्वलित केले जातात। या दिव्यांची फुलं नैवेद्य दाखवून पूजा केली जाते। दरम्यान अनेक ठिकाणी कणकेची किंवा मातीचे दिवे लावून देखील दीप अमावस्या साजरी केली जाते। अनेक घरात या दिवशी पुरणाचे दिंड बनवून तो गोडाचा नैवेद्य बनवला जातो। दीपपूजन झाल्यानंतर दीप सूर्याग्नी रूपस्व तेजस तेज उत्तमम गृहानम मत्कृता पूजा सर्व कामप्रदो भवहा असा मंत्र म्हणून दिव्याची प्रार्थना करावी। याचा अर्थ असा की हे दीप देवा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। आता वास्तविक भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितरांचे स्मरण करून पिंडदान केले जाते। मात्र आषाढ अमावस्येला काही ठिकाणी पितृतर्पण केले जाते। आपल्या पितरांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य दाखविला जातो। पितरांच्या स्मरणार्थ एक दीप प्रज्वलित केला जातो। पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृतर्पण। अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते। दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या आहे। या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे, त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे। मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते। आषाढानंतर श्रावण हा हिंदू धर्मियांचा अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते। पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी मजबूत करण्यासाठी ही दीप अमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते। मंडळी, स्कंद पुराणानुसार दीप अमावस्येला ब्राह्मणांना अन्नदान केल्याने सर्व संकटातून सुटका होते, घरात सुखसमृद्धी नांदते, कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही। अमावस्येला हनुमान आणि लक्ष्मीची पूजा करावी, असे केल्याने आजार आणि चुकीच्या कामात खर्च होत नाही। त्याचबरोबर आजच्या दिवशी वृक्षारोपण केल्याने ग्रहदोषातून आपली सुटका होते। पूर्वज हे अमावस्येचे स्वामी आहेत, त्यामुळे पूर्वजांना शांत करण्यासाठी तुम्ही दीप अमावस्येला पितृतर्पण, पिंडदान, श्राद्ध कर्म, अन्नदान व वस्त्रदान अशी कार्य करावीत। मंडळी, दीप अमावस्या, आषाढी अमावस्या या दिवशी शंकराचे आणि पार्वतीचे आणि कार्तिकेयाचे पूजन करण्याची पद्धत आहे। काही ठिकाणी व्रत देखील ठेवले जाते। या दिवशी तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा देखील घातल्या जातात। गरुड पुराणानुसार जर आषाढ अमावस्येचे आपण व्रत केले, पूजा केली तर सर्व प्रकारच्या दोषातून आपल्याला मुक्ती मिळते। या दिवशी दान देखील केले जाते। या दिवशी व्रत केल्याने किंवा उपवास ठेवल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते। या दिवशी तुळशीचे, पिंपळाचं, केळी, लिंबू या झाडांची रोपटी देखील लावली जातात, त्याने आपला ग्रहदोष शांत होऊ शकतो। असे म्हणतात की या दिवशी माशांना पीठ म्हणजेच पिठाचे गोळे खायला घातले देखील शुभ मानले जाते। या दिवशी लहान मुलांना देखील ओवाळलं जातं, ते यासाठी की आपण लहान मुलांना वंशाचा दिवा असे म्हणतो आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे। आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे। दिवे लावून आपण अंधार दूर करतो, ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो आणि म्हणूनच संध्याकाळी शुभम करोती ही प्रार्थना दिवे लावणीच्या वेळी लहान मुलांकडून बोलवूनही घेतली जाते
आणि म्हणूनच त्या दिवशी लहान मुलांना ओवाळले जाते. दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. मंडळी, खरे तर या सणाला घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते. दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण, त्यामुळे या सणाला दीप अमावस्याच म्हणावे. अगदी चेष्टेने सुद्धा गटारी अमावस्या म्हणू नये. कोणीही या दिवशी दारू प्यायला सांगत नाही. उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात. आजही या दिवशी महाराष्ट्रातील लाखो मराठी घरात तसेच मनोभावे दीपपूजन करून अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण नैवेद्य दाखवतात. खूप आनंददायी आणि मंगल अशी ही दीप अमावस्या आपण सर्वांनी उत्साहात साजरी करूया आणि आपली संस्कृती जपूया.